आज ना आम्ही मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. अरे तुला बिबट्या बघायचा? हा दाखव. खरंच बघायचा? सिरियसली बिबट्या आहे? Seriously बघायचा. इकडे काहीच आम्हाला तेवढा खतरनाक रस्ता लागलेला आहे ना, पूर्ण चिखलाचा रोड आहे. जीवाराला ट्युशनला जायचं. हो खूप. मग चला आपण छापाकाटा करू. पहिले ना आपण ही लिंबूवाली ओपन करू, कारण आम्ही ना लय एक्साइटेड आहे आईस्क्रीम ओपन करायला. पूर्ण लिंबू आहे. तर ना आंब्याची ओपन करू. हा आंबा. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. सो गाईज आज ना आम्ही मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. मनुदेवीच्या मंदिराच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ना, ते पावसाळ्यात एकदम भारी झालेलं असतं. सो आता आम्ही त्या साईडला चाललेलो आहे आणि एकदम पाऊस चालू आहे. माहिती का, रात्रभरापासून पाऊस चालू आहे. पाऊस काहीच थांबलेला नाहीये आणि अमोल तर मस्तपैकी छत्री घेऊन रेडी पण आहे निघण्यासाठी. आरोही आहे ना माझ्यासाठी ढोकळा घेऊन आलेली आहे. घरी बनवला? हा मग मावशी सगळे बनवलाय. एकच बाईट दे. घे सोबत पण घेतलेलं आपल्याला तिकडे खायला. काहीच आम्हाला गाडीपर्यंत जायचंय तरी आम्हाला छत्री लागते, कारण माझ्या हातात कॅमेरा वगैरे. आणि सकाळी सकाळी ना काका मस्तपैकी उठले आणि काकानी ना आपली गाडी पण वॉश केलेली आहे. मस्त क्लीन केली गाडी. हे बघा, मस्त गाडी वॉश करून वायपर वरती करून ठेवलेले. लावण्य आणि मावशीनी ना सेम आउटफिट वेअर केलेले. बाबू माहिले की मस्त मॅचिंग आहे. आणि आरोहीचा काय टाइमपास चालू आहे काय माहिती. चला रे आमली काय टाइमपास करते काय माहिती. तर आता ना मनुदेवीला जो रस्ता जातो ना, त्या रस्त्याला आम्ही लागलेलो आहे. पूर्ण सिंगल रस्ता आहे आणि मस्त पाऊस चालू आहे. समोर चालली मावशीची लालपरी. मावशीला तिच्यातच बसवून देऊ. लालपरी मध्ये ना मनुदेवीला जाता जाताच आहे ना, इकडे लेफ्ट साईडला आहे ना जगन्नाथ महाराजांची समाधी आहे. तर आम्ही आता त्या साईडला चाललेलो आहे. तर आता ना आपण मंदिराजवळ आलेलो आहे. ह्या साईडला मंदिर आहे आणि इकडच्या साईडला आहे ना ओपन स्पेस पण आहे. पावसाळ्यात आहे ना इथलं वातावरण पण खूप भारी झालेलं आहे. इकडे एक वॉटर पार्क पण आहे. इकडे आले होते का लास्ट टाइम तुम्ही? इकडच्या साईडला आहे ना, त्याच्या पाठीमागे आहे ना वॉटर पार्क आहे. चला मंदिरात जाऊ. इथलं लॉक बघा किती भारी आहे. पण ओपन आहे ते. आता ना आमचे मस्तपैकी दर्शन पण झालेले आहे. आता ना आम्हाला मनुदेवीला जायचं आहे. आणि आम्ही ज्या गावात आहे ना, ह्या गावाचं नाव अंजाळे आहे. आणि इथे ना लाऊची मैत्रीण आहे. बापरे, तिथं त्या आरची सारखी गाडी घेऊन आली. हा, बुलेट पण येते का तिला? बापरे, गाडी घेऊन आली आरची. सो गाईस फायनली आता आम्हाला मनुदेवीच्या मंदिराची कमान लागलेली आहे. आता इथून आपल्याला राईट जायचं आहे. हे बघा, या साईडला कमान आहे. Sun is falling, speed in the black. Nobody driving, we're in the back. तर आता आहे ना आम्ही मनुदेवीच्या मंदिराच्या तिथं पोहोचलेलो आहे. गाडी एका ठिकाणी मस्तपैकी पार्क करून दिलेली आहे. आता इथून आहे ना आम्हाला वरती जायचं आहे. इथं आहे ना आम्ही पूजेचं ताट वगैरे पण घेतलेलं आहे. आता वरती जायचं आहे. मस्त पायऱ्या इथं वरती जायला. हे बघा, पलीकडून तर गाडी चालली मस्त वरती. आता फक्त आम्ही 4 पायऱ्या चढलो आणि त्याच्यातच आमची लावण्य थकली आहे. मंदिराच्या आजूबाजूचं आहे ना वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. मंदिरामध्ये ना आमचे एकदम शांततेत दर्शन झालेले आहे, कारण मंदिरात आहे ना बिलकुल गर्दी नव्हती. खूप छान दर्शन झालं आणि आपण तिथं खूप वेळ बसलो पण ते इतकं भारी वाटलं ना. मस्त. हा, मंदिराच्या गाभाऱ्यात आहे ना आम्ही खूप वेळपर्यंत बसलो पण होतो. अरे तुला बिबट्या बघायचा? हा दाखव. खरंच बघायचा? सिरियसली बिबट्या आहे? Seriously इकडे बघायचा. इकडे ते बघ, तिकडे समोर बिबट्या आहे. समोर दिसला का तो? बघितला का आरोही बिबट्या? फायनली तुम्हाला बिबट्या दाखवलाय ना. यस, ते बघ समोर. मन भरून त्या बिबट्याला बघून घे. किती भारी आहे ना धबधबा. अजून खूप वाहत होतो पण आता कमी पाऊस आहे ना, त्यामुळे. या धबधब्याजवळ आहे ना आम्ही मस्तपैकी फोटो पण क्लिक केले. आता यांचं कपल फोटोशूट चालू आहे. काकाला शोधून आणणं पडतं, गायबच होऊन जाता. मदर डॉटर मॅचिंग नाही तिला आवडणार तिथं. आम्ही नाही तर मस्तपैकी सूर्यफुलाच्या बिया घेतोय खायला आणि चिक्की पण घेतली शेंगदाण्याची. दर्शन करून आता आम्ही खाली पण आलेलो आहे आणि आता मी ना मस्तपैकी सूर्यफुलाच्या बिया खात बसलेलो आहे. मी खूप दिवसानंतर बिया खातोय. गाईज आम्ही एका प्लेसवर थांबलोय. माहिती का, इथलं प्लेस एवढं भारी आहे. इथून आहे ना वरती पण जाता येतं. हे बघा, लावण्य तर पळत वरती चाललेली आहे. हे आरोही चल, या साईडला जाऊ आपण वरती. आपली गाडी किती भारी दिसते ना. चला वरती जाऊ.
वरती चाललोय आता आम्ही. गाईज लय भारी वाटतंय. हालतंय रे बाबाई. किती घाबरतो रे, किती घाबरतो. ए जसं इकडे आहे ना तसंच त्या साईडला पण आहे. आणि काही ह्या साईडला बघा ना पूर्ण पाणी आहे. ही नदी आहे. पहिले आहे ना म्हणजे काका सांगत होते पहिले रस्ता नव्हता ना मंदिरात जायला, तसं नदीच्या कोपऱ्यात जात होते. इथून पायी पायी जात होते वरती. अरे असं वाटतंय एखाद्या उंच हिल स्टेशनला फिरायला आलोय. पाठीमागचं वातावरण एवढं भारी दिसतंय. इथून डोंगर किती दिसतात बघ ना. हा एक, तो एक, त्याच्या माग तिकडे पण आहे, पण ते धुक्याने ना थोडे मिटलेले दिसत आहे. पुन्हा डोंगरदरी. मला तर आहे ना वरती खूप जास्त भीती वाटत होती भाऊ, त्याच्यामुळे मी खाली आलोय आणि ते ना वरती फोटो क्लिक करताय. आम्ही ना निंबादेवी डॅमला चाललेलो आहे. रस्ता एकदम भारी आहे आणि रस्त्यामध्ये ना आम्हाला एक प्लेस दिसलं, तिथे लिहिलेलं आहे संडास आणि वरती नंबर दिलेला आहे. मला ते नाही कळलं नंबर का दिलेला आहे, म्हणजे संडास बांधून देतात ते काय नेमकं काय करून काय देते. रस्ता एवढा ऍडव्हेंचरस आहे माहिती का, फुल ऑफ रोडिंग चालू आहे आपल्या गाडीची. इधर से लेफ्ट लेने का है. यांचे काय जागेवरनं भांडणं चालू आहे बाबा. अरे पाहिलं तर बारीकच होत नाही थोडे. सुकानं बसू देत नाही. माग सर ते कुठं. बस करा रे भांडणं जागेवरचे. गाईज आम्हाला तर एवढा खतरनाक रस्ता लागलेला आहे ना, पूर्ण चिखलाचा रोड आहे. हे बघा परत जंगलात चाललो आपण. जंगलात चाललो नाही ग, जंगल नाही समोर. चाललोय आपण खूप. जंगल आहे पुढं. हा अरे बाप खतरनाक रोड आहे बा. आता किती खतरनाक वाटतंय ना. मला तर भीती वाटते. भीती वाट. अरे बाप आता इथं तर पाणी आहे बा पूर्ण. जाईल इझी. स्कॉर्पियो बोलते किधर से भी जाती. अरे बाप हे बघा. तर गाईस फायनली आता आम्ही निंबादेवी डॅम आहे ना तिथं पोहोचलेलो आहे. गाडी एका ठिकाणी मस्तपैकी लावून दिलेली आहे आणि गाडी ना आपली अशी उतारावर लागलेली आहे. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल आहे. ह्या साईडला पण जंगल आहे, ह्या साईडला पण जंगल आहे. ना आता आम्हाला पै वरती जायचं आहे. कोणीच नाही, फक्त आम्ही आमचेच आहे बस. इकडे काय आहे का. हा इकडे एक रिक्षा दिसली. इकडे एक रिक्षा दिसली. बरं झालं बाबा तेवढं. तर गाईस आम्ही आता डॅमच्या तिथं वरती आलेलो आहे आणि समोरचा व्ह्यू इतका सुंदर आहे माहिती आहे का. हे बघा या बाजूला किती भारी वाटतंय. किती भारी आहे ना. खूप सुंदर आहे. भरलेलं असं काय पूर्ण. हो या बाजूला जाऊया आपण. चला तिकडे जाऊ. इथून एक छोटा रोड आहे, त्या रोडने आम्हाला जायचं आहे आता. आता तर सध्या नाही इथं काहीच पाणी नाहीये, बट जेव्हा हे पूर्ण पाण्याने भरताना जसं सेम लोणावळ्याला आहे ना तसं इथं याच्यावर बसता येतं आणि या साईडने पाणी येतं. आपला पण असं मोठा ग्रुप असल्यावर मग बनवायला काय भीती नाही. मस्त पण आपला ग्रुपच जायचा असतो कधी पण. आता जेव्हा इथं कम्प्लीट पाणी येतं ना, हा डॅम आहे ना पूर्णपणे पाण्याने भरलेला असतो आणि तेव्हा तर इथला व्ह्यू आहे ना खूप जास्त भारी असतो. आता तरी आम्हाला व्ह्यूची एवढी मज्जा घेता आली नाही कारण पाणी नव्हतं, पण छान आहे वातावरण. हा वातावरण बघ ना या साईडला. आता छान आहे, व्ह्यू वगैरे छान आहे. आपण नाही का ते वहिनीच्या गावाकडे गेलो होतो बघ. कुठे. राजूरला, अकोलेला. मी नव्हते आलेले, तूच गेलेला आहे फक्त. हा ही नव्हती राव. तिथलं वातावरण पण असंच होतं. तिथे एक धबधबा होता, इतका मोठा होता माहिती का. तिथं पण व्ह्यू खूप जास्त भारी होता. ह्या नजाऱ्यात एकच गोष्ट भारी दिसते भाऊ. हे बघा आपली गाडी किती मस्त दिसते. मी तर नेहमी गाडीचंच कौतुक करत राहतो यार भाऊ. मी पण छान दिसत होते. नाही तुझ्यापेक्षा जास्त छान गाडी दिसत होती. मस्त आहे ना, व्ह्यूचा आनंद घेतलेला आहे. आता आम्ही ना परतीचा प्रवास चालू केलेला आहे. गाईज आम्ही चाललोय ना तर इथं लहान पोरं इतके भारी एन्जॉय करताय माहिती काय. बघा सगळ्यांना आहे ना फ्रेश पण व्हायचं होतं म्हणून आम्ही ना एका ठिकाणी थांबलो होतो. इथे आहे ना पाठीमागे एक शेती आणि तिथे ना पूर्ण सोलर प्लांट लावलेला आहे त्या शेतीमध्ये. किती मस्त वाईब येत आहे ना इथं. शांतता एकदम मस्त. कोणीच नाहीये, कोणीच नाहीये, दूर दूर पर्यंत कोणी नाही. तो पाठीमाग दिसतो तो अमोल फक्त आपला. अमोलनी काय आणलं काय माहिती खायला. हे ना बाप लय ढेकर दिली बोला आवडण्याने. बघ कोण काय म्हणते. घोडे हे खातात मला माहिती. हे ना काळे काळे झाल्यावर ते पण खाता आणि हे पण खाता फुलांचं. बरोबर म्हणतोय तो. नाही
बट इथून मधमाशा मध तयार करतं मला एवढं माहिती आहे ह्या नळ्यात. आता आहे ना परत आम्ही भुसावळला आलेलो आहे आणि लावण्याला आहे ना ट्युशनला जायचंय, पण तिला इतकं जीवार आलंय माहिती का. तिची जी मैत्रीण आहे ती पण आमच्या सोबतच आली आहे, कारण तिला पण ट्युशनलाच जायचंय. जीवार आलंय ट्युशनला जायचं. हो खूप. मग चला आपण छापाकाटा करू, बघू तुमचं लक काय. वृंदा तुला आलंय का जीवार? हो मग तिला पण जीवार आले, लावण्याच्या मैत्रिणीला पण जीवार आलेलं आहे. चला सारखंच आहे त्या. छापाकाटा करू आणि तुमचं लक बघू काय. चला पण जे छापाकाटामध्ये होईल ते करणं पडेल हा. हो चालेल. 3 चान्स आहे, 3 चान्स मध्ये जी मेजॉरिटी राहील ना ते विन होईल. हा बोलू शकते, बोल. हा तोंड आहे का बोलायला? जायचंच आहे पण ट्राय करून बघू. हा एक ट्राय. चला हा तुमचं काय, छापा की काटा? छापा का दोघींचं? छापा म्हटलं घर राहायचं. छापा म्हटलं तर घरी राहायचं आणि काटा जर आलं तर जाणं पडेल tuition. ठीक आहे. काटा एक chance. 3 आहे. जायचंय अजून एकदा. अजून 2 चान्स आहे ना. हा, 2. काय आता? छापा. काटा. आता लास्ट, एक बाकी आहे. एक आता लास्ट चान्स. लास्ट चान्स. काटा. थांब काटा का? छापा. लाव ट्युशन वर आल्यानंतर आहे ना लगेच आम्ही मार्केटला आलो होतो फिरायला आणि इथे ना आम्ही आईस्क्रीम घेतलेलं आहे. लाव दाखव कुठलं कुठलं आईस्क्रीम आहे. हे तर काही नाही आहे. हे बघा न्यूज फ्लेवर आहे. हे न्यू फ्लेवर आहे लेमनचा. हे माहित होतं आमची. हे आमची, याच्यात आंबा आहे बेसिकली आणि याच्यात लिंबू आहे. घरी बसून बोर होत होतं, मी कधीची लावची वाट बघत होतो. म्हटलं जशी लाव आली ना की लावची स्कूटर घेऊ आणि मस्त भुसावळ फिरून येऊ. स्कूटीवर. हा स्कूटीवर. मग मी काय म्हंटल, स्कूटर बोलला. अरे मग स्कूटरच आहे ना ती. स्कूटीवर. स्कूटी आहे ती. स्कूटर स्कूटी. स्कूटी बरं ठीक आहे बाबा स्कूटी. आता आहे ना पहिले ना आपण ही लिंबूवाली ओपन करू भाऊ, कारण आम्ही ना लय एक्साइटेड आहे आईस्क्रीम ओपन करायला. आपण दोघी ना लिंबूचा शेप आहे बघा. लिंबू आहे तो. हे बघा पूर्ण लिंबू आहे. लिंबूची आईस्क्रीम. वास पण लिंबासारखाच येतोय त्याचा. आता आहे ना आंब्याची ओपन करू, आमची. आईस्क्रीम. हा आंबा. हे बघा ही लिंबू आईस्क्रीम, ही आंबा आईस्क्रीम. हे काय भारी सेम तसे केलेले. चम्मच नाही लाय आहे चमच्याने याच्यात, कसं खाणार आहे? आहे त्यात. हे खाऊ ना आम्ही. हा तुमच्यासाठी स्पेशल. हे लॉलीपॉप, हे लॉलीपॉप. एवढी शेत आहे. हा ते खाल्ल्यावर हे खायचं. अमोल घे. हे वा किती मोठी आईस्क्रीम आहे. आता कंपन्या नवीन भरपूर यायला लागला म्हणतात. ही लिंबूवाली आईस्क्रीम ट्राय करू आता. अजून एक आहे तिच्यात. ही लिंबू आहे, लिंबू. याच्याने काप काढ गं. हो लिंबूच आहे. लिंबासारखं लागतंय. विंबार खाल्ली. आता आहे ना आपण मँगो कट करू. मँगो भारी असेल. प्रॉपर मँगो आहे. काप मग. आम्ही आंब्याची आईस्क्रीम खाल्ली, लिंबूची आईस्क्रीम खाल्ली, बॉन हे स्टिक खाल्ल्या. ही ना पानवाली आईस्क्रीम आहे. तर आम्ही ना खूप वेळपर्यंत गप्पा मारल्या आणि खूपच जास्त मज्जा पण आली आणि होप सो तुम्हाला सुद्धा व्लॉग बघायला मज्जा आली असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर. शिकले सगळे शिकले. लवकर सबस्क्राईब करा.